नमस्कार मित्रांनो, शिवारच्या आधुनिक शेळीपालनमध्ये आपलं स्वागत आहे. बंदिस्त शेळीपालन या विषयावर माहिती घेण्यासाठी व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि शेळीपालनचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बाजूला असणाऱ्या घंटीवरही क्लिक करा. उस्मानाबादी शेळी आणि गावठी शेळी याच्यामध्ये फरक काय? उस्मानाबादी शेळी कशी ओळखायची? हा प्रश्न बऱ्याच वेळा मला विचारला जातो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत. उस्मानाबादी शेळी कशी ओळखायची आणि उस्मानाबादी आणि गावठी शेळीमध्ये नक्की फरक तो काय? तर याचं उत्तर असं देता येईल की नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस ही एक संस्था आहे. या संस्थेमार्फत एक लिस्ट तयार केलेली आहे. त्या लिस्टमध्ये शेळ्यांच्या विविध जातींची नोंद केलेली आहे. आता ह्या लिस्टमध्ये जी वेगवेगळ्या जातींची नोंद केली आहे ती कोणत्या बेसिसवर केलेली आहे? तर मित्रांनो, एखादा शास्त्रज्ञ किंवा एखादा सायंटिस्ट असेल तर त्यानं वेगवेगळ्या जातींची एक गुणधर्मांची यादी केली आणि ते गुणधर्म ज्या भागातील शेळीमध्ये आढळत असतील त्या भागातील शेळी ते आपल्या लिस्टमध्ये रजिस्टर करून घेतली. उस्मानाबादी ही एक गव्हर्नमेंटच्या लिस्टमधील रजिस्टर ब्रीड आहे. तर या जातीमध्येही तशा काहीतरी ठराविक गुणधर्म आहेत, ते पण आपण पाहिले पाहिजेत आणि त्याच बेसिसवर आपण उस्मानाबादी शेळी, ओरिजिनल उस्मानाबादी शेळी कोणती ते आपण शोधून काढू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण थेरॉटिकली न बोलता आपण थोडंसं प्रॅक्टिकल विचार करून आणि नक्की उस्मानाबादी शेळी काय असते, कशी असते हे दाखवायचा प्रयत्न करूया. मुळात कोणत्याही शेळ्यांच्या गुणधर्माचं वर्गीकरण दोन भागामध्ये केलं जातं. एक आहे ते जेनोटायपिक आणि दुसरं आहे फोनोटायपिक. म्हणजेच काय? जेनोटायपिक म्हणजे त्या शेळीचे अनुवंशिक गुणधर्म किंवा त्या जातीचे अनुवंशिक गुणधर्म आणि फोनोटायपिक म्हणजे त्या शेळीची किंवा त्या प्राण्याचा आकार किंवा त्या प्राण्याचं रंगस्वरूप, या प्रकाराला म्हणतात फोनोटायपिक. तर अशा प्रकारे शेळ्यांचं वर्गीकरण केलं जातं किंवा अशा प्रकारे शेळ्यांच्या गुणधर्माचं वर्गीकरण केलं जातं. तर उस्मानाबादीचं जेनोटायपिक वर्गीकरण जर केलं तर त्याच्यामध्ये कोणते गुणधर्म आढळतात? तर त्याच्यामध्ये आढळतात ते म्हणजे त्या शेळीची प्रोडक्शनची क्षमता. म्हणजेच काय? तर उस्मानाबादी शेळी ही जुळं आणि तिळं प्रमाण देण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. परफेक्ट टायमिंग ऑफ प्रोडक्ट आणि जे आयडियली जितकी वेतन मिळणं गरजेचं आहे ते आपल्याला उस्मानाबादी या जातीकडून मिळू शकतात. म्हणजेच काही जातींचा प्रोडक्शन पिरियड जास्त आहे, काही जातींचा प्रोडक्शन डिलिव्हरी पिरियड कमी आहे. तर अशा प्रकारे उस्मानाबादी ही एक परफेक्ट जात आहे की त्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या 5 महिन्याप्रमाणे म्हणजेच 150 दिवसामध्ये आपल्याला वेत मिळतं व पुढच्या 21 किंवा 42 दिवसांनी आपण तिचं पुढचं मीटिंग करू शकतो. तर एक योग्य वेळेवर प्रोडक्शन देणारी शेळी म्हणून उस्मानाबादीच्या शेळीची ओळख आहे. आता दुसरी गोष्ट झाली, एक झालं जेनोटायपिक म्हणजेच त्याचं अनुवंशिक गुणधर्म. आता पुढचा आहे तो फोनोटायपिक. फोनोटायपिक म्हणजेच काय? तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जी शेळी बघत आहात ती उस्मानाबादी, ओरिजिनल उस्मानाबादी शेळी आहे. हिचे कान जर तुम्ही बघितले तर व्यवस्थित लांब आकाराचे कान आहे. ही बिटल शेळी नाही आहे, पण बिटल शेळीसारखेच तिचे लांब कान आहेत आणि तिचा शरीराचा बांधा जर बघितला तर पोटाचा आकार तिचा मोठा आहे, लांब आहे, उंच आहे. उस्मानाबादीमध्ये काळ्या कानांवर पांढरे ठिपके असतात, त्याला आपण मोरकानी शेळी म्हणतो. अशा टाईपची ही शेळी असू शकते. तर उस्मानाबादीची ही समोर दिसते तुम्हाला, ती एक आयडल शेळी आहे. तर तुम्ही या व्हिडिओचा अंदाज घेऊन आता उस्मानाबादी शेळी मला वाटते ओळखू शकता. अशा टाईपमध्ये उस्मानाबादी शेळी असते. याच्यामध्ये फक्त हिचं स्पेसिफिक जर आपण उस्मानाबादीचं गुणधर्म जर पाहिले तर त्याच्यामध्ये गुणधर्म असे येतात की ही शेळी 2 ते 3 करडाने जन्म देते. टाईम टू टाईम प्रोडक्शन ही ह्या शेळीची खासियत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या शेळीचे कानही लांब असतात. तर मित्रांनो, ही झाली एक बाजू. अशा पद्धतीने बऱ्याच बाजू आहेत. त्याचा आपण शेळीपालन सुरू करण्याच्या आधी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, जर समजा आपण ह्या गोष्टींचा अभ्यास डिटेलमध्ये जर केलाच नाही आणि उद्या आपल्याला ह्या गोष्टी फेस कराव्या लागल्या त्यावेळेस आपली नक्कीच निराशा होणार आहे आणि त्यावेळेस मग जरा फसल्यासारखं आपल्याला वाटतं. पण त्याचाच अर्थ काय आहे? तुम्ही पुरेसा अभ्यास केला नाही. तर शेळीपालन करण्याच्या आधी या सर्व पिलर्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही आसपासच्या फार्मवर व्हिजिट करू शकता, तिकडच्या लोकांचे अनुभव घेऊ शकता. दुसरी अशी कोणती गोष्ट आहे तिकडून तुम्हाला शेळीपालनातील अनुभव मिळेल तर ती आहे शिवारची DVD. आपल्या या DVDमध्ये आपण जवळपास 100 शेळीपालकांचा अनुभव त्याच्यामध्ये तुम्हाला देत आहोत. या शेळीपालकांच्या अनुभवामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही यशोगाथा वगैरे सांगितलेले नाहीत. याच्यामध्ये सर तुम्हाला प्युअर गोट फार्मिंगमधला अनुभव दिला आहे, जो तो अनुभव आपल्याला 10 गोट फार्म फिरूनसुद्धा मिळणार नाही. तर या DVDमध्ये कोणते मुद्दे कव्हर केलेले आहेत त्याचा पुढे व्हिडिओ लावणारच आहे मी. तर हे सर्व मुद्दे आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. कारण मित्रांनो, कोणताही व्यवसाय जर आपण करणार आहोत तर त्याच्यासाठी मार्केटिंगचं स्किल असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं त्या व्यवसायाचा पूर्णपणे अनुभव व त्या व्यवसायाची पूर्ण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि जर या सर्व गोष्टींचा अभ्यास न करता आपण जर एखाद्या व्यवसायात जर शिरत असू
तर मित्रांनो ते धोकादायक आहे. कारण मित्रांनो आपण पुढे शेळीपालनामध्ये 1-2 लाख रुपये घालणार आहेत आणि त्याच्यानंतर ते इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला पुढे जाऊन पश्चाताप होण्यापेक्षा हे कधीही चांगलं की आपल्याला ह्या गोष्टींची आधीच माहिती लागली आणि ह्याच्यातून तुम्हाला नक्कीच उत्तर मिळून जाईल की हा व्यवसाय आपल्यासाठी आहे का नाही. कारण मित्रांनो आपल्या ह्या शिवारच्या DVD-मध्ये कोणत्याच पद्धतीची यशोगाथा वगैरे सांगितली नाही. तिथे रिअल टाईमची परिस्थिती सांगितली आहे की रिअल परिस्थितीत कोणत्या गोष्टी घडतात आणि त्या गोष्टींच्या बेसिसवरच तुम्ही निर्णय घेऊ शकता की हा शेळीपालन हा व्यवसाय आपल्यासाठी आहे का नाही. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर त्याच्यासाठी तर आपल्या या शिवारच्या DVD-मध्ये कोणते कोणते मुद्दे कव्हर केलेले आहेत हे तुम्हाला पुढे समजूनच येईल.